मंडळी, मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फॉर्म हा ऑफलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमच्या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोंदपान चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला जिल्हा एकात्मिक व आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान वनी यांच्या अंतर्गत तुम्हाला ठिकाणी पदभरती असणार म्हणजे NHM मार्फत तुमच्या ठिकाणी कंत्राट स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार. मित्रांनो लक्षात घ्या, ही जरी कंत्राट स्वरूपात असतील तरी तुम्ही रिजॉईनिंग सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमच्या कामाच्या बेसिसवरती तुम्ही करू शकता. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत विविध कंत्राटी पदांपैकी भरती प्रक्रिया इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे. त्यासाठी पदाचं नाव आहे मित्रांनो तुम्हाला मेडिकल ऑफिसर फुल टाईम MBBS पोस्ट असणार आहेत. एकूण एकच जागा असणार आहेत. त्यासाठी प्रोग्राम असणार आहेत. खुला प्रोग्राम म्हणजे सगळे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. ह्या प्रोग्रामात शैक्षणिक अर्थ असणार आहेत. MBBS काउन्सिल रजिस्ट्रेशन नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहेत. त्याचबरोबर वेतन असणारे 60,000 रुपये तुम्हाला पे केलं असणार आहेत. यासाठी कोणते अर्ज करायचे आहेत? तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वनी येथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी तुमचा जो रिझ्यूम किंवा जे डॉक्युमेंट्स असतात ते घेऊन या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. त्याचबरोबर टिप आहे यामध्ये वरील दिलेल्या जाहिरातीमध्ये वैद्यकीय अधिकारी पूर्ण वय मेडिकल ऑफिसर या अर्ज दिनांक 15/1/2026 पासून ते 23/1/2026 पर्यंत सायंकाळी 5:45 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून तुम्ही हा फॉर्म जमा करायचा आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर GP यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली किंवा जी ऑफिशियल वेबसाईट आहे जिल्हा परिषद yawatmal.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर दुसरी पोस्ट आहे मित्रांनो वैद्यकीय अधिकारी MBBS हे पद थेट निवड मुलाखतीत भरवण्यात येणार आहे. म्हणजे तुमची या ठिकाणी कोणतीही एक्झाम न देताच तुमच्या ठिकाणी जी निवड प्रक्रिया असेल त्यासाठी असणार आहे. त्याचबरोबर MBBS याचा मुलाखतीचा महिना दर मंगळवारी, दुसरा व चौथा मंगळवारी तुमच्या ठिकाणी जो काही इंटरव्ह्यू असतो तो या ठिकाणी तुमचा घेण्यात येणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट लागतात ते सुद्धा पाहणार आहोत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत. कागदपत्राच्या मूळ साक्षांकित प्रतीसह ते तुम्हाला सादर करायचं आहे. त्यासाठी अर्जदार केलेले पदाकरतात अर्ज शैक्षणिक नमुना म्हणजे गुणपत्रिका, बोर्ड प्रमाणपत्र, पदविका प्रमाणपत्र, त्याचबरोबर जी MBBS डिग्री आहे त्याचं प्रमाणपत्र आणि डिग्री, गुणपत्रिका त्याचा प्रमाणपत्र, डिग्री, शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र, संगणज्ञान म्हणजे MSIT, CCC वगैरे, कास्ट सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र, त्याचबरोबर शाळा सोडल्यास दाखला किंवा जन्मास दाखला तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर प्रमाणपत्र केलेला म्हणजे जे अनुभव वगैरे काय असला त्याचं सर्टिफिकेट, त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स किंवा जे काही तुमचं काउन्सिलरचं रजिस्ट्रेशन असतं त्याचं संबंधित प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत. नॉन क्रिमिनल म्हणजे ज्या कास्ट नॉन क्रिमिनलमध्ये येतात त्याचंसुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे. त्याचबरोबर काही नियम व अटी शर्तीसुद्धा आहेत. त्यासाठी मित्रांनो सदर नियुक्ती ही पूर्णतः कंत्राट स्वरूपात तुम्हाला असल्यामुळे तुम्हाला 29 जून 2026 पर्यंत तुमच्या कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. त्याचबरोबर त्यानंतर सुद्धा तुम्हाला रिजॉईनिंग सुद्धा तुमचे जे काही शासकीय रूल असतात त्यानुसारच तुमच्या केले जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी 11 महिने 29 दिवसासाठी जो काही टप्पा असतो, जो काही कार्यक्रमाची पूर्तता असते त्या ठिकाणी तुम्हाला करण्यात येणार आहे. त्याच पुढचा आहे तो दुसरा अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. त्याचबरोबर त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा वगैरे या ठिकाणी नोंद नसायला पाहिजे. तर लक्षात घ्या यासाठी जी काही पदभरती आहे त्यासाठी मी जर बोलले तर तुमच्याकडे कुठला गुन्हा वगैरे नोंद नसावा. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी नियतवरती मिळून जाईल ते सुद्धा जोडायचे आहेत. त्याचबरोबर एज्युकेशन असेल, एक्सपिरियन्स असेल, काउन्सिलचे रजिस्ट्रेशन असेल, त्याचबरोबर अनुभव असेल, असे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला ठिकाणी हा फॉर्म या ठिकाणी जिल्हा परिषद किंवा तालुका आरोग्य कार्यालय वणी या ठिकाणी तुम्हाला ठिकाणी पाठवायचा आहे. ओके, तर हे तुम्हाला आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.